नमस्कार मंडळी, मी वैभव कांबळी. आज आहे 27 जुलै 2025 आणि आजपासून मी सुरू करतो आहे विकली डॉक्युमेंटेशन ऑफ मी. म्हणजेच मी माझी स्वतःची जर्नी अशी रेकॉर्ड करणार आहे आणि प्रत्येक वीकला म्हणजे संडेला व्हिडिओ एडिट करून तो यूट्यूबला अपलोड करणार आहे. तर त्यातला आज पहिला दिवस आहे. या पहिल्या आठवड्याचं माझं चॅलेंज असेल की मला रोज रात्री 11 वाजायच्या अगोदर झोपायचंच आहे आणि सकाळी 6 वाजायच्या अगोदर उठायचं आहे. म्हणजे 5:30-6 वाजता उठून रोज 1 तास वॉक करायचं आहे. मी 2025च्या सुरुवातीपासून रोज एक्सरसाइज करणं चालू केलेलं, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन जर्नी आपण म्हणतो ना, ती चालू केलेली. पण मध्ये आता आम्ही मे एंडिंगला जेव्हा गावाला गेलेलो तेव्हापासून माझी ती सवय सुटली आणि जवळजवळ आता 2 महिने झाले मला ते रुटीन पुन्हा फॉलो करता येत नाही. तर आजपासून मी एक्सरसाइज चालू करणार आहे आणि आज रात्री मला 11 वाजायच्या अगोदर काही करून झोपायचं आहे आणि सकाळी 6 वाजता उठायचं आहे आणि त्याच्यानंतर 1 तास मला व्यायाम करायचा आहे. त्याची सुरुवात मी पुढच्या आठवड्यात फक्त 1 तास वॉक करणार आहे. डायरेक्टली एकदम असं हेवी एक्सरसाइज करून मतलब नाही, कारण ते बॉडीला हार्म करू शकतं. माझं पहिल्या आठवड्याचं जे चॅलेंज असेल ते रात्री 11च्या अगोदर झोपणं आणि सकाळी 6 वाजता उठणं, 1 तास वॉक करणं, हा माझा पहिल्या आठवड्याचा चॅलेंज असेल. आणि दुसऱ्या आठवड्यापासून दुसरा कोणता तरी चॅलेंज घेऊ आणि या आठवड्यात ज्या पण गोष्टी मी करीन त्या मी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करीन. व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबला मी अपलोड करीन. सकाळी उठल्यानंतर पहिलं तर मी माझा जो PC होता त्याचा टेबल जो आहे तो सॉर्ट केला आहे, कारण पहिला खूप असा जंजाळ होता, म्हणजे वायरी इकडून तिकडे चालल्यात आणि पूर्ण म्हणजे मेस झालेला. तर तो मी सॉर्ट आऊट केला आहे. आता त्या वायरी कमी दिसतात, थोड्या मागून टाकल्यात मी. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आईसाठी मोबाईल मागवला, कारण गेल्या वेळी आम्ही वापीला गेलेलो मावशीला बघायला. तर येताना तिचा मोबाईल वापी स्टेशनला राहिला आणि तो मग हरवला. तर आईसाठी मोबाईल मागवला आहे. तर आईला काल सांगितलं की अजून आलेला नाही, पण आता आपण आईला सरप्राईज देऊ आणि तिची रिॲक्शन कॅप्चर करू. आणि कसं वाटतंय? मग काल मी बोललो तुला की आला नाही मोबाईल, मग तुला खरंच वाटलं होतं? हां, काय नाही वाटलेलं खरं का? म्हणजे असमंजस मध्ये होते ना की नक्की आलंय की जेव्हा येईल तेव्हा. हां, पण तुला असं वाटलेलं ना की आला असेल? तू म्हणाला की लिफ्टिंग आले असेल, कधीतरी होऊ शकतं. बघ मागून बघ कसं मस्त आहे ना, एकदम भारी. एक कवर घ्यायला चालू कर. दाबून तो बटन. नको आता. चार्जर 33 वॅटचं चार्जर आहे याच्यामध्ये आणि हे केबल म्हणजे फास्ट चार्जिंग आहे, म्हणजे माझा विवोचा चार्जर आहे तेवढा. असा घ्यायचा चाय आणि गावणे खाऊन झाल्यानंतर मी केश कर्तनालयात गेलो आणि माझा लुक चेंज करून आलो. नंतर बेडरूममध्ये थोडी साफसफाई केली आणि मग बसलो मी एडिटिंगच्या कामाला.
दुपारच्या जेवणाला होते डाळ भात सलाड आणि कोबीची भाजी. बायकोने लावलंय कॉफीवाला फेस पॅक, बेसन, तांदळाचं पीठ आणि हनी स्पा, हेअर स्पा. आजच केस कापून आलो. केस खूप मोठे झालेले आणि ते धुतल्यानंतर खूप सिल्की होत होते आणि ते मला खूप इरिटेट करत होते. त्याच्यामुळे मी बारीक करून आलो आहे आणि आता ही हेअर स्पा करते. त्याच्यामुळे डोक्यात झालेला डॅन्ड्रफ दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आता दर 2 दिवसांनी आपण शॅम्पू लावून धुवू शकतोय. काही प्रॉब्लेम होणार नाही आहे आणि केस काय ते वाढणार आहे पुढे जाऊन. ह्या असं डोक्यावर टोपरा घालायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. नवीनच आयटम आणलेला आहे मार्केटमध्ये. ही बघा आमची हुरपरी सुंदर दिसण्यासाठी एकदम अशी आता तयार झालेली आहे. आणि हे जेव्हा हा जो मास्क बाजूला होईल तेव्हा एकदम अशी शुभ्र सफेद जसं काय जणू हेडलाईट चालू होईल असा उजाळा येणार आहे चेहऱ्यावर. तर मंडळी सकाळचे 6:50 झालेले आहे आणि मी आता आमच्या टेरेसवरती आहे. आणि जसं मी काल बोललो, काल रविवार होता की मी चॅलेंज घेतलं आहे, तर हा पण चॅलेंजचा पार्टच आहे. आणि थोडासा लेट झाला आहे, प्रयत्न तर चालू आहेत. तर आता 6:50 ते 7:30 म्हणजे जवळजवळ 40 मिनटं मी वॉक करणार आहे इथे. आणि पाऊस पण चालू झाला आहे. थोडेसे मला लिमिटेशन येतील. ते जे वरती असं सज्ज आहे त्याच्याखाली मी वॉक करीन तोपर्यंत पाऊस पडतो. पाऊस जर थांबला तर इकडे असा मोकळ्या टेरेसवरती वॉक करीन. तर मंडळी व्यायाम करून झाल्यानंतर मी रेडी झालो ऑफिससाठी. नंतर मी माझी मायस्ट्रो काढली. लगेच आम्ही दोघे पोचलो सफाळे स्टेशनला. आणि ही आहे माझी राणी समिधा. बघा कशी दिसते सुंदर. त्यानंतर लगेचच एक फास्ट गाडी इथून पास झाली आणि त्याच्या पाठोपाठ आमची ट्रेन आली. ट्रेनमध्ये चढल्यानंतर पाहिलं तर खूप गर्दी होती, जी की नेहमीच असते. तर मंडळी आपली गाडी इकडे या पार्किंगला लागलेली वसई स्टेशनच्या बस डेपोमध्ये आणला. वसई स्टेशनच्या बस डेपोमध्ये पार्किंग. आणि ही आपली हिरोईन. तर मंडळी इथे ऑफिसला पोचल्यानंतर बॅग खोलली आणि पहिल्यांदा काढला आहे मक्यानंतर काढले आहे पोह्यानंतर काढला आहे चिवडा. आणि ही बॅग बंद केली आणि त्यानंतर मी खायला सुरुवात केली पोहे. हे बघा असे सुंदर पोहे दिले आहेत माझ्या बायकोने. संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यानंतर वसई स्टेशनला थोडी भाजी खरेदी केली आणि नंतर ट्रेनमध्ये चढलो. ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती आणि ही काही नेहमीची मंडळी आपल्याला दिसत आहे. सोबत माझी बायको आहे. संध्याकाळी घरी आल्यानंतर जिन्यावरती येडेचाळे करताना ही माझी बायको तुम्ही बघू शकता. तर मंडळी पोचलो आहे घरी आणि 8:15 झालेले आहेत आणि थोडा फ्रेश झालेलो आहे आणि इथे आपल्या कॉम्प्युटरवर बसून थोडा एडिटिंग करीन किंवा प्रॅक्टिस करीन. त्यानंतर जेवायचा विषय होईल. त्याच्यानंतर थोडीफार कामं झाडू बिडू मारणं. त्याच्यानंतर मग
10:30-11 वाजता झोपायचा विषय. गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे दिवस दुसरा, जे मी माझ्या लाईफचं डॉक्युमेंटेशन चालू केलेलं आहे आणि हा पहिलाच आठवडा आहे ज्याचा दिवस दुसरा आहे. आणि आजही मी 6च्या अगोदर उठलेला आहे. खरं तर काल रात्री झोपायला उशीर झाला, 11:15 झाले झोपता उठलो मी बरोबर टायमावरती. उठल्यानंतर पहिलं तर पाणी गरम केलं, पाणी पिलं. त्याच्यानंतर जे बदाम रात्री समीराने भिजवून ठेवलेले ते सोलले. टॉयलेटला गेलो आणि आता 6:45 वाजता मी टेरेसवरती आलेलो आहे आणि आता मी माझा वॉक चालू करणार आहे. तर हे आहे आमचं ऑफिस मंडळी आणि ही माझी जागा जिथे मी बसतो. तर मंडळी आजच्या मेनूमध्ये होते स्पेशल आप्पे मेड बाय समिदा. ही समिदाची स्पेशालिटी आहे कारण याच्यामध्ये आहे मक्याचे दाणे जे खायला येते खूप मजा. त्याच्याबरोबर होते मक्याचे दाणे आणि डाळिंबाचे दाणे मिक्स, जी खायला येत होती एकदम धमाल. तुम्ही पण खाऊन बघा, एकदम कमाल. तर गुड मॉर्निंग मंडळी. आणि आज आहे दिवस तिसरा आपल्या चॅलेंजचा, जे मी डॉक्युमेंटेशन करतो. मी सकाळचे 7 वाजले आहेत आणि आज मला उठायला उशीर झाला. मी रात्री वेळेवर झोपलो होतो, पण उठायला थोडा उशीर झालेला आहे. तर आता मी लगेच माझा वॉक चालू करतो. आजच्या मेनूमध्ये नाश्त्याला होते मक्याचे दाणे, डाळिंबाचे दाणे, होता उपमा. दिवसभर ऑफिसचे काम करून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो नायगावला, पण तिकडे जाण्या अगोदर आम्ही खाल्ले डीमार्ट जवळील फ्राईड मोमोज. तर मंडळी आज आहे दिवस 4था माझं चॅलेंज सुरू होऊन, आणि आज आहे गुरुवार आणि आज मी नायगावला आहे समिदाच्या घरी. सफाळ्याला माझ्या घरी नसून नायगावला समिदाच्या घरी, म्हणजे माझे सासरी आहे. आणि सकाळचे 6:50 झालेत आणि इथे नायगावला असल्यामुळे थोडा लेट उठलेलो आहे, कारण इथून ऑफिसला पोचायला वेळ कमी लागतो. त्या हिशोबाने मी आज थोडा लेट उठलो आहे आणि आज मी पूर्ण 1 तास वॉक करू शकतो आहे. साधारण असा आजूबाजूचा परिसर आहे इथे. आणि इकडे असं मिठागर आहे बाजूला आणि इकडे चाललेला रस्ता आहे.
बघूया, या बाजूला मी पहिल्यांदा जातोय. तर मंडळी, या परिसरात मी पहिल्यांदाच येतोय आणि खूपच म्हणजे असं भारी वाटतं इथे. म्हणजे एकदम प्रसन्न वाटतंय. मला माहीत नव्हती इथे ही अशी पण जागा आहे वॉक करण्यासाठी. बघा तुम्ही माझ्या मागे. ओ हो हो. तर हे मंडळी, आलो आहे आम्ही आता घरी. आणि आज जसं मी सांगितलं 4था दिवस होता. आणि आज ॲमेझॉनवरनं 3 गिफ्ट आलेत. म्हणजे 1 काल होता आणि 2 आज आलेत. त्याच्यापैकी एक वस्तू आहे जे समिधाने ऑलरेडी खोललं आहे. ह्याला कॉस्मेटिक ऑर्गनायझर बोलतात. आणि अजून या 2 वस्तू आलेल्या आहेत. तर या ज्यांच्यासाठी आलेल्या आहेत त्यांच्या हाताने यांचं उद्घाटन होताना बघूया याच्यामध्ये काय आहे ते. ये आहे की नाही भारी गिफ्ट. हां, आता तुझं हे तुझ्यात. तर हे गुड मॉर्निंग मंडळी. आणि आज आपल्या विकली चॅलेंजचा आहे दिवस 5वा, शुक्रवार. आणि आज तारीख आहे 1 ऑगस्ट 2025. म्हणजे नवीन महिना सुरू झालेला आहे. तर आज मी वॉक तर करणार आहे. आणि सकाळचे ॲक्च्युली आता झालेले आहेत 6:53 झालेले आहेत. आणि मी आज थोडा वेळ वॉक करणार आहे आणि काही एक्सरसाइज करणार, म्हणजे पुशअप्स वगैरे आज करणार आहे थोडा. तर आज थोडासा चेंज करणार आहे कारण नवीन महिना सुरू झालेला आहे. तर चला, तर आपण लगेचच आपल्या वॉकला सुरुवात करू आणि नंतर थोडे एक्सरसाइज करू.
तर हे मंडळी, आज आहे आपल्या चॅलेंजचा दिवस 6वा. आज शनिवार, तारीख 2 ऑगस्ट 2025. आणि आज थोडासा लवकर उठलो आहे. म्हणजे लवकर माझं आटोपलं आहे. उठलो आहे त्याच टायमाला, पण आज माझा टॉयलेटचा कार्यक्रम लवकर आटोपला आहे. त्याच्यामुळे मी लवकर वरती आलेलो आहे. जसं की तुम्ही पाहिलं, सकाळी मी घेतलं होतं चिया सीड कोमट पाण्यात टाकून त्याच्यामध्ये लिंबू आणि मध मिक्स करून ते घेतलं होतं. त्याच्याबरोबर तुम्ही पाहिलं की बदाम, अक्रोड आणि ॲपल, ह्या 3 गोष्टी मी इथून आपलं वॉक आणि व्यायाम पूर्ण केल्यानंतर मग खाली जाणार. त्याच्यानंतर ते मी घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग ऑफिसला जायची तयारी वगैरे त्या सर्व गोष्टी होतील. आणि त्यानंतर 8-11ची लोकल पकडली जाईल. त्याच्यानंतर ऑफिसला पोचू. ऑफिसवरनं संध्याकाळी घरी येऊ. चला, मी आपला कार्यक्रम सुरू करतो वर्कआउट आणि वॉकचा. तर मंडळी, वर्कआउट झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही तयार होऊन नेहमीचीच ट्रेन पकडली, जिथे नेहमीप्रमाणेच लुडोचा गेम चालू होता. आणि नेहमीप्रमाणे त्यानंतर आम्ही ऑफिसला पोचलो आणि नेहमीप्रमाणे जी कामं करतो ती नेहमीप्रमाणे माझी चालू झाली. नेहमीप्रमाणे काम संपून झाल्यानंतर यावेळी आम्ही नेहमीप्रमाणे घरी न जाता डीमार्टच्या बाहेर आलो आणि डीमार्टच्या इथे एग रोल घेतला. एग रोल टेस्टी होता आणि तो खाऊन झाल्यानंतर मी आतमध्ये गेलो, जिथे समिता ऑलरेडी शॉपिंग करत होती, जिला मी जॉईन केलं. डीमार्टमधून या 1, 2, 3 बॅग आणि एक समिताची बॅग आणि ही भली मोठी माझ्या पाठीवर असलेली सर्वात जड बॅग घेऊन आम्ही वसई स्टेशनला थांबलो होतो. वसई स्टेशनला थांबून आम्ही पनवेल डहाणू मेमोची वाट बघत होतो. तर हे मंडळी, आणि अशा प्रकारे आपला जो वीकली चॅलेंजचा जो पहिला आठवडा आहे तो समाप्तीस आलेला आहे. आणि 11 वाजून गेलेले आहेत, 11:30 जवळजवळ झालेले आहेत. आणि आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे. उद्या सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज मी थोडं लेट झोपणार आहे. तर हा एक प्रयोग होता जो मी सुरू केला आहे गेल्या आठवड्याच्या रविवारपासून. म्हणजे पहिल्या आठवड्याचं जे चॅलेंज होतं की रात्री 11च्या अगोदर झोपायचं आणि सकाळी 6च्या अगोदर उठायचं, ते म्हणजे 100% जर मी यशस्वी नाही झालेलं आहे,
कधी कधी 10-15 मिनटं मागे पुढे झालेलं आहे हां. आणि त्याच्यासाठी मी माझ्या बायकोचे आभार व्यक्त करीन की तिने पुरेपूर प्रयत्न केला आहे की चॅलेंजमध्ये मी थोडासा फेल होईल, 10-15 मिनटे मागे पुढे होईल. ती सकाळी उठताना मला बिलगायची आणि बोलायची थोडा वेळ झोपूया. असं करून कधी कधी लेट झालेला आहे. आता ती मला म्हणाली की माझी तारीफ कर, तर मी तिची तारीफ केलेली आहे. तर तिला असं म्हणायचं होतं की ती जसं माझ्यासाठी बदाम अक्रोड वगैरे रात्री भिजत घालायची. तर तशी चिया सीड आता 2 दिवसापासून चालू केलं आहे. तर त्याच्यासाठी मी तिचं कौतुक करतो. आणि तर 100% जरी यशस्वी नाही झालो असलो आपण या चॅलेंजमध्ये, तरी 75-80% आपल्याला हे चॅलेंज पूर्ण करण्यात यश आलेलं आहे. आणि ही सुरुवात आहे. आणि पुढच्या आठवड्यात नवीन चॅलेंज सकट मी पुन्हा येणार आहे. आणि नवीन चॅलेंज काय असणार ते मी उद्या रविवारी जेव्हा नवीन व्हिडिओ सुरू होईल त्याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगेल काय चॅलेंज असेल, जे अजूनपर्यंत ठरलेलं नाही आहे. ते आता सकाळी कदाचित ठरेल पुढच्या आठवड्याचं कोणतं चॅलेंज असणार आहे. आणि जसं की मी सांगितलं ही सुरुवात आहे आणि प्रत्येक आठवड्यात काहीतरी नवीन चॅलेंज घेऊन मी येणार आहे. आणि जर अशा प्रकारचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि याच्यातून तुम्हाला काय इन्स्पिरेशन मिळणार असेल तर मला आनंद होईल. आणि व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्याप्रमाणे स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी असे चॅलेंजेस घेत राहा आणि निरोगी राहा, खुश राहा. एवढंच या व्हिडिओमध्ये. आणि भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. सूर्यकिरणात उजळलं आयुष्याचं पान, कधी सागर कधी डोंगर, कधी थांबायचं नाही स्थान. प्रत्येक क्षणात नवी दिशा शोधतो मी, संभाव लाईफ हेच स्वप्न माझं, जसं आहे तसंच मी. कधी एका कधी साथ असते गाण्याची, कॅमेरा मधून बोलतो मी भावना मनाच्या. फोटोपेक्षा मोठा आहे हा